जुन्नर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीमध्ये आपण माहोल पाहतोय, खूप मोठा माहोल आहे। सावरगाव गटाची निवडणूक मोठ्या प्रमाणामध्ये गाजणार आहे। गुलाब पारखे म्हणजे अतिशय मितभाषी व्यक्तिमत्व, एखाद्याच्या जखमेवर जरी बांधले तरी ती जखम चालणार नाही असं गुलाब शेठ यांचं काम राहिलेलं आहे। दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्यामुळे त्या गटामध्ये त्यांची ताकद वाढलेली आहे। आपण कालचे त्यांचा मेळावा पाहिला, हा प्रचंड मोठा मेळावा झाला। गुलाब शेठ उमेदवारी अर्ज दाखल करायला थोडासा उशीर झाला, उमेदवारी अर्ज म्हणजे उमेदवारी जाहीर करायला वेळ लागला, परंतु तुम्ही नंतर जी रॅली काढली प्रचंड मोठी होती। काय विजयाची गणितं कशी असतील? वाणी साहेब नमस्कार। हे मायबाप जनतेच्या हातात आहे। मायबाप जनता सोबतीने आली म्हणून आम्ही विजयाची मोठी रॅली काढली। अजून याच्यापेक्षा शेवटच्या दिवशी याच्यापेक्षा मोठी रॅली निघेल 100%। समोर दोन उमेदवार आहे, प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रचार करतोय। आशाताई बुचके किंवा संतोष चव्हाण हे तुमचे व्यक्तिगत काय दुश्मन नाही, त्यांना शुभेच्छा काय? आता हे शुभेच्छा द्यायचं काम मायबाप जनता करणार आहे। गुलाब पारखे आणि वाणी साहेबांच्या काही हातात नाही। मायबाप जनता ठरवणार आहे कुणाला निवडून द्यायचं, कुणाला घरी बसवायचं ते। आणि तिघा 4-5 अर्ज आहे, 5-6 अर्ज आहे, त्यापैकी एकच उमेदवार विजय होणार, बाकी सर्व घरी बसणार आहे। मतदारांनी गुलाब पारखेंनाच का स्वीकारावं? त्यांना अनुभव आहे गुलाब पारखेचा। 7-8 वर्ष झालं मी मतदारसंघात काम करतोय, तालुक्यातच आहे मी। भाऊ तुम्ही काय सांगाल? गुलाब शेठ अतिशय मितभाषी आहे, कमी बोलणारे आहे, ते कधी कोणाशी वाईट बोलत नाही। कोणी वंदा, कोणी निंदा, कोणी काही करा। आम्ही जरी एखादी बातमी रप केली किंवा खोडसाळपणी एखाद्याने केली तरी गुलाब शेठ कधी वाईट बोलत नाही। त्याचा प्रतिसाद कसा मिळेल? वाणी साहेब, प्रथम तर तुम्हाला हे सांगतो, कमी बोलणारा माणूस आणि जास्त काम करणारा माणूस हीच जमेची बाजू आदरणीय गुलाब शेठ पारखे यांची आहे। आणि ज्यावेळेस माणूस राजकारणात कमी बोलतो ना, त्यावेळेस समोरच्या माणसाला पण त्याचे वीक पॉईंट कमीच जातात। आणि ते वीक पॉईंट कमी गेल्यानं आजही सावरगाव कुसूर या जिल्हा परिषद गटाच्या 26 गावांमध्ये एक चांगली अशी प्रतिमा आदरणीय गुलाब शेठ पारखे आणि पारखे परिवाराची राहिलेली आहे। आणि तीच एक जमेची बाजू घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते गुलाब पारखेंचं व्हिजन जनतेसमोर ठेवतो आहे। आणि आगामी 5 तारखेला ते व्हिजन आम्ही समर्पकपणे जनतेसमोर ठेवल्यावर निश्चितपणे पहिल्या फेरीचा अनुभव घेता गुलाब पारखे यांच्या उमेदवारीला प्रचंड असा प्रतिसाद गटामध्ये प्राप्त होतो आहे। आणि तोच जनतेचा आशीर्वाद घेऊन, त्या जनतेचा पाठिंबा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जातो आहे। आणि निश्चित रूपानं आम्हा सर्व कार्यकर्त्यांना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना एक चांगला असा आत्मविश्वास आहे की येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तिन्ही उमेदवार चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील। विकी पारखे यांचा त्या गटामध्ये युवकांचा मोठा संच आहे। कालच्या सुद्धा त्या मेळाव्याला युवकांची गर्दी उत्स्फूर्त होती, कसं पाहता तुम्ही, काय सांगाल? विकी पारखे हे सावरगाव कुसूर या गटाच्या मर्यादित नाही, संपूर्ण जुन्नर तालुक्या युवकांचं आशास्थान हे विकी पारखे आहे। आणि तेवढं जुन्नर तालुक्यातल्या समग्र युवक पिढीला अतिशय चांगल्या प्रकारच्या एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम विकी भाऊच्या कर्तृत्वातून या ठिकाणी झालेलं आहे। आणि भरभरून असं युवकांचं जो प्रतिसाद विकी भाऊच्या नेतृत्वाला आहे ती त्याची एक जमेची बाजू आहे। गुलाब शेठ पारखे यांच्या विकासाचं व्हिजन आणि विकी भाऊ पारखे यांचं युवकाचं व्हिजन हे दोन्ही एकत्र येऊन तिसरी दूध सरकारचा योग, तिसरं जे दोन्ही राष्ट्रवादींचा जो आत्ता पाठिंबा किंवा जी महाविकास आघाडी तयार झाली, या तिन्ही यांचा जो संगम, तो संगम विजयाच्या दृष्टीनं अतिशय प्रभावशाली ठरून आमचे तिन्ही उमेदवार अतिशय चांगल्या मतानं निवडून येऊन 5 तारखेच्या नंतरचा गुलाल हा महाविकास आघाडी तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच असेल असा आत्मविश्वास गटातील सर्व कार्यकर्त्यांना निश्चितपणे आहे। मागच्या निवडणुकीमध्ये अरुण पारखे विरुद्ध गुलाब पारखे अशी लढत झाली, गुलाब शेठ विजयी झाले। अरुण पारखे म्हणाले मी जरी हरलो असलो तरी विजय पारखेंच्या कुटुंबामध्ये आलेला आहे। आज दोघं भाऊ एकत्र आहेत, कसं पाहता? निश्चितच गेल्या वेळेला प्रतिस्पर्धी एकमेकाच्या समोर होते, परंतु आत्ता निश्चित रूपानं दोन्ही भाऊ एकत्र आलेत, ते जनतेनेही स्वीकारले आणि मनस्वी भावांनी पण स्वीकारले। उद्यापासून आदरणीय अरुण शेठ पारखे हे सक्रिय प्रचारात सक्रिय होत आहेत। आणि निश्चित रूपानं दोन भावांची शक्ती एकत्र आल्यानंतर रामायणात आपण पाहिलं आहे, राम लक्ष्मण एकत्र आल्यानंतर समोरच्यांचं काय होतं आहे, तशाच पद्धतीचं अरुण पारखे गुलाब पारखे एकत्र आल्यानंतर गटात काय होईल हे वाणी साहेब तुम्हाला नव्याने सांगण्याची काही गरज नाही।
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात गुलाब पारखे, विकी पारखे यांचं काम खूप चांगलं राहिलेलं आहे आणि त्यांचं काम बोलतं. या गटामध्ये आशाताई बुचके असतील, संध्या भगत असतील किंवा संतोष चव्हाण असतील, हे जरी तुल्यबळ उमेदवार असले तरी गुलाब पारखे एक मितभाषी आहे. विकी पारखे यांचा तरुणांचा संच मोठा आहे, त्यामुळे या गटामध्ये गुलाब पारखे सहजपणे बाजी मारू शकतात हे सांगण्यासाठी भविष्य करायची गरज नाही. आपल्यासोबत सूर्यकांत ढोले आहेत. त्यांच्या माध्यमातून या गटामध्ये खूप चांगला माहोल तयार केलेला आहे. एक जुना लढवय्या शिवसैनिक आहे. त्यांची भाषणं एकेकाळी खूप गाजलेली आहेत. सूर्यकांतजी, काय सांगाल तुम्ही? अरुण पारखे यांना कसा प्रतिसाद आहे? विजयाची गणितं कशी असतील? गुलाब पारखेंना गुलाब सेठ पारखे यांना चांगला प्रतिसाद आहेत. ते मितभाषी आहेत, न बोलता जास्त काम करणारे आहेत, कुणाला दुखावणारे नाहीत, कुणाच्याही अडीअडचणीला धावून जाणारे आहेत. स्वतःचा सोनिधी देऊन काहींचे जीव त्यांनी वाचवले आहेत. काय त्यामुळं त्यांची एकंदर विभागातली कार्यशीलता, कार्यक्षमता खूप चांगली आहे आणि जनतेने त्यांना स्वीकारलेलं आहे. त्यामुळं गुलाबराव पारखे यांचा विजय निश्चित आहे. आता मला सांगा, तुमची पूर्वी भाषणं खूप प्रभावी व्हायची. आता हल्ली तुम्ही भाषणांमध्ये फारसे दिसत नाही. गुलाब पारखे यांच्या विजयाबद्दल तुमच्या भाषणातल्या एखाद्या कडव्यामधून कसं सांगाल? तुम्ही भाषणाची जी सुरुवात करत असता, एक असं आहे, जे कालही बोललोय, आजही बोललोय, उद्याही बोलणार आहे. काय काय बोलत असता? खडकामध्ये चाक चपे, बैल बुजे बावरा, ठोकरली पातशाही मुलूक आमचा मावळा. ह्या मावल मुलकाने पातशाहीला ठोकर मारलेली आहे. त्यामुळं इतर सत्ताधीशांना सुद्धा ठोकर मारून गुलाब सेठला विजय केल्याशिवाय ही जनता राहणार नाही. गुलाबशेठ पारखे यांचं निश्चित काम बोलतं, त्यामुळे या सावरगाव गटामध्ये गुलाब पारखे यांचा विजय निश्चित मानला जातो. आज शान्नी आपण पाठीमागं पाहतो, प्रशासनाने अतिशय चांगल्या पद्धतीचं इथं नियोजन केलेलं आहे आणि इथे सगळं नियोजन होत असताना कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याबाबतची देखील खबर निश्चितपणे दखल घेतली गेलेली आहे. इथं ज्या ज्या उमेदवारांचे डॉक्युमेंट्स कमी आहेत किंवा इतरांनी कुठं सरकारी जागेवर काही अतिक्रमण केलं असेल, की सरकारी जागा स्वतःच्या नावाने कुठे नोंद केली असेल, तर अशाही काही हरकती इथं येऊ शकतात. या ठिकाणी हरकती घेतल्यानंतर या हरकती नियमात असणार आहे, कुठलंही वातावरण कलुषित होणार नाही याबाबतचे सगळेजण दक्षता घेतील अशा प्रकारची आपण अपेक्षा व्यक्त करूया. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.